श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये। सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज होता 15 ऑगस्ट, भारताचा 79वा स्वातंत्र्यता दिवस। सकाळीच लवकर उठून मी आणि अर्चीच्या बाबांनी आवरून घेतलं होतं। खरं तर मला एक्सपेक्टेड नव्हतं की अर्चितही एवढं लवकर आवरून आमच्या सोबत येईल, पण खाली प्रभात फेरी सुरू झाली आणि त्याच्या आवाजाने तोही जागा झाला। मग त्यालाही आंघोळ घातली आणि आम्ही आवरून निघालो सोसायटीच्या ध्वजारोहणासाठी। अगोदर प्रभात फेरी जॉईन केली आणि अर्चितही खूप छान एन्जॉय करत होता हे सगळं। सुरुवातीला थोडासा नाराज झाला होता कारण एवढ्या सकाळी सकाळी आंघोळ घातली होती, पण नंतर सगळं भारावून टाकणारं वातावरण बघितलं आणि तोही त्याच्यात सामील झाला। प्रभात फेरी झाल्यानंतर सगळे सोसायटीच्या गार्डनमध्ये जमले। त्यानंतर देशभक्तीपर घोषणांचा जयघोष झाला व त्यानंतर पार पडलं सोसायटीचं ध्वजारोहण। यावर्षी सोसायटीचं ध्वजारोहण हे सोसायटीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केलं होतं। खरंच आपण किती निर्धास्तपणे या सगळ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर संपूर्ण सोसायटीची जबाबदारी सोडून निर्धास्त आपापल्या घरांमध्ये राहतो, पण त्यांच्या या प्रामाणिकपणाला आणि त्यांच्या या कष्टांना सन्मान देण्याचा हाच तर तो दिवस आहे। खरंच खूप छान वाटलं सुरक्षा रक्षकांकडून ध्वजारोहण झालेलं पाहताना। त्यानंतर सोसायटीतल्या छोट्या छोट्या मुलांनी खूप छान सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। काही मुलांनी डान्स केले, काही मुलांनी गाणी गायली, तर काही मुलांनी आपल्या देशाविषयीचं आपलं मनोगत व्यक्त केलं। त्यानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम झाला व आम्ही असे आमचे छान छान फोटोज काढून घेतले। अर्चितही हे सगळं वातावरण खरं तर पहिल्यांदाच बघत होता, पण तोही हे सगळं एन्जॉय करत होता। ज्यावेळी सगळे लोक एकाच वेळी घोषणाबाजी करत होते त्यावेळी थोडासा दचकत होता, पण नंतर कुतूहलाने सगळ्यांकडे बघत होता व माझ्याकडे बघूनही हसत होता। ध्वजारोहण झाल्यावर आम्ही घरी आलो। आज 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस आणि गोकुळाष्टमी दोन्हीही एकाच दिवशी होतं आणि माझ्यासाठी तर आजचा दिवस अजूनच महत्त्वाचा होता, कारण आज माझ्याही कृष्णाचा जन्म झाला होता, म्हणजेच आज अर्चितचाही वाढदिवस होता। त्यामुळे माझ्यासाठी आजचा दिवस हा अजूनच स्पेशल होता। आज अर्चितला 2 वर्ष पूर्ण झाली होती। खरंच ही 2 वर्ष कशी गेली काहीच कळलं नाही। 2 वर्षांपूर्वी खरं तर 15 दिवसांनंतरची डिलिव्हरी डेट असतानाही अचानकच अर्चितची हालचाल थांबली आणि त्याच्या गळ्याला नाळेचे वेढे पडले, म्हणून आम्हाला सी-सेक्शनचा डिसिजन घेऊन डिलिव्हरी करावी लागली आणि माझ्या घरी आला माझा बाळकृष्ण अर्चित। आज अर्चितचा वाढदिवस होता, त्यामुळे सगळं त्याच्या आवडीचं बनवणार होते। सकाळी पोह्यांचा नाश्ता त्याच्या आवडीचाच केला व दुपारच्या जेवणासाठीही मसाले भात त्याच्या आवडीचाच बनवला आणि संध्याकाळच्या जेवणासाठी करायची होती त्याच्या खास आवडीची इडली सांबारची। पूजा झाल्यानंतर इडलीचं पीठ गुंडाळून ठेवलं जेणेकरून ते लवकर आणि चांगलं फर्मेंट होईल। खरं तर अर्चितला अजून खूप सारे पदार्थ माहीतही नाहीत, पण तो जे काही खातो त्यामधलं त्याचा सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे इडली, म्हणूनच आज करणार होते इडली। त्यानंतर माझं बाळ असं संध्याकाळच्या चटणीसाठी नारळही घेऊन आलं। आज श्रीकृष्ण जन्माष्टमी होती, म्हणून मी अर्चितलाही श्रीकृष्णासारखं तयार केलं।
खरं तर सुरुवातीला त्याने तयार व्हायला फार त्रास दिला होता, पण नंतर मात्र त्यानंही हे सगळं फार एन्जॉय केलं आणि तो गार्डनमध्ये खूप छान धावत होता. खूप छान व्हिडिओज आणि फोटोज क्लिक करून दिले त्याने. एवढंच काय, मी घरी आल्यावर जेव्हा त्याचा हा ड्रेस काढत होते तर त्याने मला तो काढूही दिला नाही. संध्याकाळी जवळपास 4-5 वाजेपर्यंत तो हा ड्रेस घालूनच होता. त्यानंतर घरगुती पद्धतीनंच अर्चितचं औक्षण करून घेतलं. मी त्याच्यासाठी घरीच रवा केक बनवला होता. खरं तर आम्ही आज त्याचं बर्थडे सेलिब्रेशन हे फक्त घरगुतीच केलं, कारण आज माझ्या बाबांची एक मेडिकल अपॉइंटमेंट होती, त्यामुळे ते लोक सातारवरून पुण्याला येऊ शकत नव्हते. त्याचसोबत काही जणांना आज ज्यांच्या US बेस कंपन्या आहेत त्यांना सुट्टीही नव्हती, त्यामुळे आम्ही त्याचा वाढदिवस रविवारी म्हणजे 17 तारखेला सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं. त्याच्या बर्थडेचा व्लॉगही लवकरच मी चॅनलवर टाकेन, तोही बघायला अजिबात विसरू नका. त्यानंतर रात्री अर्चितने आणि मी पुन्हा एकदा बाळकृष्णाची पूजा केली, कारण आता बाळकृष्णाचा जन्म करायचा होता. अर्चितने जुनी सगळी फुले काढली व ताज्या फुलांनी पुन्हा एकदा देवांची पूजा करून घेतली. अर्चित या शब्दाचा अर्थ असा होतो की पूजा अर्चा करणारा, आणि हे श्री स्वामी समर्थांचंही नाव आहे. खरं तर नाव ठेवताना मला असं कधीच वाटलं नव्हतं की तो खरंच देवाची एवढी छान आणि मनाभावे पूजा करेल, पण खरंच स्वामींचाच आशीर्वाद. रात्री छान बाळकृष्णाची पूजा केली. रात्री 12 वाजता बाळकृष्णाचा जन्म झाला आणि अर्चितने आणि मी बाळकृष्णाचे आशीर्वाद घेऊन असा संपवला आमचा आजचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब